सिस्टमचा प्रॉब्लेम आहे ना, मग ते बोलले की थोडं ऑब्झर्वेशन मध्येच ठेव, म्हणजे जास्त असं काय वाटलं ब्रिथिंगचं परत, म्हणजे मला काल त्या दिवशी तर कोंडल्यासारखं झालेलं होतं. आता बरं वाटतंय थोडं. तुला काय ढकलली का कोणी आणि हे केलं ना चेंगराचेंग? आणि असं याच्याने ना पेन पंच हे केला याच्यावर एकदम, आणि खूप चेंगराचेंगरी झाली. ते सगळे साहेबांच्या अंगावर येत होते. मग ते साहेबांना प्रोटेक्ट करण्यासाठी बॉडीगार्ड तर होतेच, पण ते महिला सगळे येत होते ना, तर ते बॉडीगार्ड बोलले की 2-3 महिला पुढे उभे राहा, म्हणजे प्लीज येणार नाही. पण ते लोक ऐकतच नव्हते काही. ते लोक एकदम ह्याच्या फोर्सफुली अंगावर येत होते. किती लोक होते? ते आपल्याला चिडवून वगैरे आपण त्यांच्या हात वगैरे उचलू असं, पण आपल्याला ती शिकवणच नाही काय. आपण खूप पोलाईट होतो सगळ्या गोष्टी, पण त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी करणार, पण आपण काय ना करता मग त्यांचेच कार्यकर्ते हे सगळं करत होते. आणि ते आदित्य ठाकरे रागात बघणं त्याच्यावरूनच कळतं ना, तुम्ही ते माहिती सेट करून आलेला ते वरती. नाही, आता काळजी घे. आणि मी पुण्यात आहे, नाहीतर मी कालच येणार होते. त्याच्यामध्ये पण म्हणलं तुझी विचारपूस करावी, आणि सगळे आपले लोक आहेतच बरोबर तुझ्या. आणि आता काय होणार आहे की परत काही कोणी तुला त्रास देणारच नाही त्यांच्यापैकी, कारण तुला घाबरायला लागतील आता, कारण सगळ्यांचं लक्ष आहे ना तुझी तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून. तर राखी पौर्णिमेच्या अगदी दिवशी सुद्धा करताना त्यांनी बहिणीचा विचार नाही केला की बाबा आपल्याकडे काम केलेली आहे व्यक्ती म्हणून असं. नाही, मी पोलिसांशी पण बोलते, पण पोलिसांनी माझ्या मते दखल घेतलेली आहे व्यवस्थित ना का? म्हणजे त्यांनी ठरवून केलं असं वाटतं का तुला ते? हो, कसं झालं नाही माहिती, त्यांना माहिती होतं साहेब वरती आहे. त्यांना जर असं वाटलं असतं तर ती खाली उभे राहिले असते ना. त्यांना माहिती आहे गल्ली छोटी आहे वरती कोळीवाड्यात, मग त्यांनी थांबले असते. आणि आल्या आल्या त्यांनी घोषणाबाजी केल्या गद्दार गद्दार म्हणून, आणि त्यांनी एकदम म्हणजे अंगावरच यायचं स्टार्ट केलं. मग तेव्हा आम्ही साहेबांना थांबवलं. मग साहेब बोलले का थांबायचं, आपण चालत जायचं. मग आम्ही चालत राहिलो, पण ते लोक फोर्सफुली अंगावर यायला. आणि म्हणजे एकदम एका दुसऱ्याला मारणं हे करणं. माझ्या बरोबर अजून एक होती, तिचं तर पूर्ण नख वगैरे निघाला पायाचं, रक्त रक्त नुसतं. आता काय झालंय, विधानसभेत त्यांना पराभव झाला आहे, त्याच्यामुळे त्यांना ते अगदी चिडले आल्यासारखे झालेले आहेत. आणि स्वतः सुद्धा आता महानगरपालिकेत सुद्धा आपला जोर आहे, त्याच्यामुळे सुद्धा ते काहीतरी कुरापत काढून करायचं आरडाओरडा. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.